आषाढ संपत आलेला आहे आणि आज मी आषाढच्या शेवटी एक असा पदार्थ बनवलेला आहे, तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार, शीतल होम स्टाईल कुकिंगमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तळणीचे कुंडुळे. त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे इथं 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी चणा डाळीचं पीठ. आता याच्यामध्ये आपले मसाले टाकणार आहोत. 1 चमचा हळद, 2 मोठे चमचे लाल तिखट. तिखट तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता. 1 मोठा चमचा जिरे, 1 चमचा ओवा. ओवा हातावर आपल्याला चोळून टाकायचा आहे, त्याचा फ्लेवर छान येतो. आणि 1 चमचा मोठा चमचा कसुरी मेथी घेतलेली, ती पण आपल्याला हातावर चोळून टाकायची आहे. आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. मोहन घालण्यासाठी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. आता हे सर्व पिठाला व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. पिठाच्या प्रत्येक कणाला आपल्याला हे तेलाचं मोहन लागलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही दोन्ही हातानं चोळलं तरी चालेल आणि एका हाताने जरी मिक्स करून घेतलं तरी चालेल. तुम्हाला जसं सोयीचं वाटतं तसं तुम्ही करू शकता. आता हे मोहन व्यवस्थित लागलं आहे का नाही हे पाहण्यासाठी आपल्याला हा पिठाचं पूर्ण मिक्स झाल्यानंतर एक गोळा करून पाहायचा आहे. म्हणजे हातात पीठ घेऊन मूठ बांधायची आहे आणि ती मूठ जर गच्च झाली तर समजायचं आपलं हे मोहन छान लागलेलं आहे आणि मोहन जेवढं पाहिजे तेवढंच परफेक्ट झालेलं आहे. आता आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. पाणी हे आपल्याला लागल तसं थोडं थोडं टाकायचं आहे, एकदाच पाणी टाकायचं नाही, कारण ज्वारीचं पीठ असल्यामुळं आपल्याला याच्यात जास्त पाणी लागणार नाही. पाणी जर अचानक ओतलं जास्त तर पीठ पातळ होण्याची शक्यता आहे. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. हे पाहू शकता तुम्ही, ह्या पद्धतीचा गोळा झालेला आहे. आता हे 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. 10 मिनिट होते तोपर्यंत आपण तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम होते तोपर्यंत आपण इथे हे आपले 10 मिनिट झालेले आहेत. आपण पाहू शकता छान असं हे पीठ भिजलेलं आहे. तर हातावर अशा ह्या पद्धतीची आपल्याला एक सेव करून घ्यायची आहे, जाडसर. खूप जाड नाही आणि खूप पातळ पण करायची नाही आहे, मीडियम साईजची करायची आहे. आपल्याला हातावर जमत असेल तर हातावर बनवून घ्यायचं आहे किंवा आपण हे ताटामध्ये ह्या पद्धतीनं असं एक जाडसर अशी शेव बनवून घ्यायची आहे. तर आपण पोळपाटावर पण बनवू शकतो. पोळपाट बनवल्यामुळं काय होतं तर आपल्याला एकाच वेळेला 3-4 कुंडुळे बनवता येतात आणि एकसारखी शेव तयार होते. तर पाहू शकता ज्या साईडनं थोडीशी जाड वाटते त्या साईडनं परत पलटी मारून इकडच्या साईडनं पण आपण घोळून घ्यायची आहे. हे पहा, ह्या पद्धतीनं पटपट आपले असे हे 2-3 एका वेळेला कुंडुळे तयार होतात. आणि कुंडुळ्यामध्ये आपल्याला नेहमी मीठ हे बारीकच टाकायचं आहे, कारण तेलात सोडल्यानंतर मीठ फुटतं आणि अंगावर येतं. त्याच्यासाठी आपण मीठ हे वाटलेलंच वापरायचं आहे. आपले इथं हे पूर्ण कुंडुळे करून तयार झालेले आहेत. आपल्या इकडे तेल पण गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये एक एक करून आपण कुंडुळे सोडून घेऊया. तेल हे आपलं पहिलं छान गरम करून घ्यायचं आहे कडकडीत. आणि आपण कुंडुळे याच्यामध्ये सोडल्यानंतर गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम करायची आहे. आता इथं एक माझं कढईच्या साईडला चिकटलेलं आहे. आता हे पूर्ण खाली सोडण्यासाठी हे गरम झालेलं तेल त्याच्यावरती टाकून घ्यायचं आहे, कारण तेल त्याच्यावरती टाकलं तर ते चिकटलेलं निघतं, नाहीतर निघत नाही, तुटून निघतं. तर हे पा निघत नाही आहे. आता तेल टाकल्यानंतर हे आपोआप निघून जातं. हे पा, आणि आलटून पलटून आपल्याला हे छान गोल्डन रंगावरती तळून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता छान असा गोल्डन ब्राऊन रंग येण्यासाठी आपल्याला हे लो टू मिडियम फ्लेमवर तळावं लागणार आहे. आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत करण्यासाठी गॅसची फ्लेम ही आपल्याला मंदच ठेवायची आहे आणि सतत ह्याला हलवत आलटून पलटून तळून घ्यायचं आहे. तर पाहू शकता छान असा रंग आलेला आहे. आता आपण हे बाजूला काढून घेऊया. तर मी बाजूला काढायला एक जाळी घेतलेली आहे, त्या जाळीवर टाकून घेत आहे. तर पाहू शकता मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलेला आहे. ह्याच पद्धतीनं आपण बाकीचे कुंडुळे तळून घेऊया.
इथं पाहू शकता छान असे तांबूस रंगावर निघालेले आहेत. आपले हे पूर्ण कुंडुळे तळून झालेले आहेत. पाहू शकता. आणि याच्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ वापरल्यामुळं हे कुंडुळे जे आहेत ते अजिबात तेलकट होत नाहीत. तुम्ही पाहू शकता मस्त असे खुसखुशीत झालेले आहेत. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत.